नमस्कार. आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे. आज आपण एक वेगळ्या प्रकारच्या दुकानच्या उद्घाटनाच्या प्रसंगी या माणसाचं गुण किंवा या माणसाकडं ज्या कला आहेत याविषयी जनतेला माहिती देत आहोत. आणि एक असं एक दुकान सुरू होतं आहे की त्याच्यापासून येणाऱ्या पिढीला फेटे बांधणे किंवा जे आपले जुन्या परंपरा आहेत त्याचा योग्य प्रकारे म्हणजे फेटा बांधणं असेल किंवा मेकअप असेल, अशा विविध प्रकारच्या वधूवरांसाठीचा हा एक वेगळं आगळं-वेगळं दुकान निर्यात प्रथमच सुरू होत आहे. आणि याचे मालक आहेत अमर लालासो झेंडे, फेटा मेकअप आर्टिस्ट व लुक डिझायनर. तर यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित झाले. म्हणजे निर्यात एक असं आपल्याला अभिमानानं सांगावं लागेल की या माणसाच्याकडं किंवा निर्यातल्या भूमीत इतके कलाकार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि याच्यातला एक कलाकार म्हणजे हे झेंडे फेटेवाले. तर यांना जी मराठी 2021-22चा युवा रंगभूषाकार पुरस्कार गौरव मिळालेला आहे. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार 2022चा मिळालेला आहे. शिवरत्न जिवाजी महाले कलारत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसेच मटा सन्मान पुरस्कार 2023 प्राप्त झालेला आहे. आणि विशेष ह्यांचं सांगायचं म्हणजे ह्यांनी जे चित्रपटसृष्टी असेल किंवा टी व्ही क्षेत्रातले जे मालिका वगैरे असतील तर यात त्यांनी रंगभूषाकार किंवा फेटे किंवा विविध प्रकारचे जे लूक असतात कलाकारांचे ते त्यांनी केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची मालिका माननीय माझे आत्ताचे जे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचासुद्धा मेकअप या व्यक्तीनं केलं आहे. म्हणजे निर्यात एक इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे आणि आजपर्यंत ते कुणालाच माहिती नव्हतं. तर आपण त्यांच्याकडूनच या सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी अमर लालासो झेंडे, मेकअप आर्टिस्ट, लुक डिझायनर आणि फेटा आर्टिस्ट. आज आपण नेऱ्यामध्ये श्री समर्थ फेटेवाले या नावानं नवीन दालन असंख्य व्हरायटीचे फेटे, शॉली असतील, कट्यार, तलवारी, ब्राउच, नवरदेवाच्या माळा असतील, अशा हर प्रकारचे तुम्हाला फेटे व्हरायटी इथं मिळतील. त्याचबरोबर आपण मेकअपची पण एक नव्यानं वेगळ्या पद्धतीचे आपण जे स्टुडिओ चालू करतो आहे त्यामध्ये तुम्हाला हर प्रकारच्या हर लुकच्या डिझाईनमध्ये तुम्हाला हे सर्व मिळून जाईल. याचबरोबर आत्ताच्या वाटचालीमध्ये मी आत्तापर्यंत जी मराठीसाठी किंवा सोनी मराठी असेल अशा विविध वेगवेगळ्या वाहिन्यांसाठी मी मेकअपचं काम केलेलं आहे. पर्सनली मी अमोल कोल्हेंचा मेकअप आर्टिस्ट म्हणून ओळखलं जातं आणि ऐतिहासिक कामासाठी जास्त ओळखलं जातं. यामध्ये आत्तापर्यंत ह्या कामाची दखल घेताना महाराष्ट्र शासनानं मला सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार मटा सन्मान 2021-22चा मिळालेला आहे. त्यानंतर आपल्याला जी मराठीनं सुद्धा जी युवा पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे. त्याचबरोबर आता जे कोल्हापूरचं जे हे झालं त्यामध्ये सुद्धा कोल्हापूर समाजरत्न पुरस्कार म्हणून सन्मानित केलेलं आहे. अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या माध्यमातनं कामाची दखल घेत लोकांनी आतापर्यंत मला सन्मानित केलेलं आहे. पण या माध्यमातनं मी नेऱ्यामध्ये पहिल्यांदाच हे फेट्याचं विविध प्रकारचं दालन उघडलेलं आहे. तरी माझी नेरेकरांना किंवा आसपासच्या पंचक्रोशीतील सर्व लोकांना विनंती आहे की एकदा तुम्ही आमच्या इथं भेट देऊन जावा. हा सगळे तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला अगदी होलसेल रेटमध्ये मिळतील आणि तुम्हाला हवा तो पॅटर्न मिळेल. यासाठी तुम्हाला पुण्याला किंवा बारामतीला, सातारला जायची गरज नाही. हे सर्व प्रकार आपण इथं चालू नवीन दालन जे आपण फेट्याचं सुरू करत आहोत त्यामध्ये नवरदेवासाठी खास ग्रूमसाठी स्पेशल आपण वेगवेगळ्या व्हरायटी यामध्ये ठेवलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिला आपण बघतोय हा फेटा. हा जो फेटा आहे हा नवरदेवासाठी हा रेडीमेडसुद्धा मिळेल आणि हा बांधूनसुद्धा मिळेल. तर अशा प्रकारचा हा फेटा आपण नवरदेवासाठी आपण देतो आहे बांधून. त्यानंतर आपल्याकडं दुसरं आहे तलवार. ही तलवार आपण भाड्यानं देतो आहे आणि विकत पण देतो आहे. ज्यांना जसं हवं त्या पद्धतीनं त्यांना मिळेल. त्यानंतर आपल्याकडं आहे नवरदेवासाठी माळ, जी असंख्य ह्याच्यामध्ये जवळजवळ 25-30 व्हरायटीमध्ये तुम्हाला मिळेल. जसं तुमचं ड्रेस असेल त्या ड्रेसच्या चॉईसनुसार तुम्हाला मिळेल.
त्यानंतर आपल्याकडं आहे मंचर टोपी भगवी. हे मंचर टोपी जे आहे ही सुद्धा तुम्हाला रामनवमी किंवा शिवजयंती यासाठी खास उपयोगात येईल अशा पद्धतीनं आपण हे आहे. यामध्ये तुमच्या शेला जो नवरदेवासाठी खास शेला जो पुण्याला जाऊन तुम्ही कमीत कमी 1.5 ते 2 पट पैसे देऊन खरेदी करतात, तो तुम्हाला अगदी निम्म्या रेटमध्ये आणि तुमचा वेळ वाचेल अशा पद्धतीनं मिळून जाईल तुम्हाला आपल्याकडे. त्यानंतर आपल्याकडे आहे मंचरची व्हाईट टोपी. जी टोपी तुम्हाला खास आहेरासाठी उपयोगाला येईल. त्यानंतर आपल्याकडं आहे कट्यार. कट्यार हे सुद्धा तुम्हाला विक्रीसाठी पण आहे अवेलेबल आणि भाड्यानं सुद्धा देण्यासाठी अवेलेबल आहे. यामध्ये कट्यारामध्ये सुद्धा तुम्हाला 2-4 वेगवेगळ्या पद्धतीचे पॅटर्न उपलब्ध होतील. त्यानंतर आपल्याकडे आहेत ब्राउच. ब्राउचमध्ये सुद्धा जवळजवळ आपल्याकडे 250 ते 300 व्हरायटीमधला ब्राउच आहे. तो वेगवेगळ्या फेट्याच्या कलरनुसार किंवा ड्रेसच्या कलरनुसार आपल्याकडे अवेलेबल आहे. तर अशा पद्धतीनं आपण नवरदेवासाठी वेगवेगळे पॅटर्न यामध्ये देतो आहे. आज निऱ्यामध्ये श्री समर्थ फेटेवाले या दालनाचं आपण जे उद्घाटन करतो आहे किंवा जे तुम्ही हा सगळा पूर्णपणे भव्य जो सेट वगैरे बघताय फेट्यांचा किंवा इतर गोष्टींचा, तर ह्यामध्ये हे माझे गुरुवर्य श्री महेशजी माने पंढरपूरचे, सोलापूरमधील प्रसिद्ध फेटेवाले, तसेच मंदिर समितीचे फेटेवाले. त्यानंतर यांच्याबद्दल जर असं बोलायचं झालं की कुठला राजकीय नेता कुठल्याही पक्षाचा असू दे महाराष्ट्रातला किंवा अदर कंट्रीमधला असू दे, स्टेटमधला सॉरी, तर अदर स्टेटमधले सुद्धा यांना ओळखतात. यांची एवढी खासियत आहे आणि आज जे हे सगळं आहे ते यांनी उभा करून दिलेलं आहे. आणि आजच्या ह्या उद्घाटनाचे कार्यक्रमाचे प्रमुख मान्य श्री महेशजी माने सर आहेत. तर हे सुद्धा 2 शब्द. नमस्कार, मी महेश माने पंढरपूर. आज मला खूप अभिमान वाटतो आहे की अमरदादांनी जी काय ही शिकण्यासाठी धडपड केली ते बघितल्यानंतर मला त्यांच्याबद्दल एवढं ही म्हणजे त्यांची तळमळ बघू वाटली. आणि त्यांनी जेवढं चिकाटीनं हे शिकलेत त्याचं म्हणजे जिवंत उदाहरण मी आहे. ज्यावेळेस मी त्यांना बोलवलं त्यावेळेस त्यांनी दिवस बघितला नाही, रात्र बघितली नाही, ऊन नाही, पाऊस नाही. ज्यावेळेस मी आवाज दिला त्यावेळेस ते आले आणि खरं मनापासून त्यांनी ही कला जोपासलेली आहे. मला खूप अभिमान वाटतं की अमर दुकान चालू करतो आहे. ह्याच्यापेक्षा मी दुसरं काही सांगू शकत नाही की माझा एक कार्यकर्ता म्हणलं, एक शिष्य म्हणलं तरी चालेल. आणि एका शिष्यानं दुकान टाकलं आहे ही गुरुवर्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाची आणि मोलाची गोष्ट आहे. आणि अमरला आज शुभेच्छा देण्यासाठी आमची पंढरपूरची टीम आलेलो आहे. हा कृष्णा शिंदे, माझे सहकारी संभाजी वाघमारे, आमचे नामदेव सावंत, फलटणवरून आमचे मित्र आलेत. म्हणजे अनेक फेटेवाल्यांना त्यांनी एवढं आकर्षण करून घेतलं अमरदादांनी की मी तुम्हाला बोलू शकत नाही. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारा एकमेव अमर आहे. त्यामुळं नेरेकरांना माझीसुद्धा विनंती आहे की तुम्ही इतर कुठल्याही दुकानात न जाता एक छोट्याशा कलाकाराला वाव द्या आणि त्याच्या ह्या नवीन दालनाला सगळ्यांनी शुभेच्छा द्या, सदिच्छा भेट द्या. एवढंच बोलतो.
जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल. धन्यवाद.